नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप सगळे एकदम मस्त मजेत असाल. तर मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा इकडे किचनपासून होते आणि एका रेसिपीपासून. तर चला, आपण ती कोणती रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आता. चला आता आपण ती रेसिपी करूया. तर मंडळी, ती रेसिपी आहे बघा मस्त अशी एकदम छान अशा काकडीची आमटी. काकडीची आमटी आज आपण बनवणार आहे. सुकी भाजी पण याची बनवतात, पण आपण आता आज बनवणार आहे बघा काकडीची मस्त अशी आमटी. तर त्यासाठी मी इकडे छान असं काकडी धुवून चिरून घेतले, त्याच्यावरचं साल काढलेलं आहे. आणि त्यासाठी बघा इकडे छान अशी एक लहान टोमॅटो पण चिरून घेतले, सोबत लसूण पण सोलून घेतलेत. आणि इकडं आहे बघा वाळलेलं खोबरं म्हणजे सुकं खोबरं घेतले आणि भरपूर सारं कोथिंबीर घेतले आणि थोडंसं म्हणजे आमटीला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं बघा इकडे मी शेंगदाण्याचं कूट पण घेतले. आणि सोबत इकडं आपल्याला फोडणीसाठी जिरं आणि मोहरी पण आहे. आणि इकडं पाणी घेतले, पाणी गरम करायचं आपल्याला आता सध्या. तर मंडळी, एकदम कमी सामानात एकदम छान अशी होणारी आपण काकडीची आज आमटी करणार आहे. चला आता आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला एखादी रेसिपी पण शेअर करायची आहे. तर चला मंडळी, आता मस्त अशी आपण काकडीची आमटी बनवायला घेऊया. तर इकडं बघा मी खोबरं जे आहे आपलं सुकं खोबरं ते भाजून घेतले छान असं. मग त्याला इकडे मिक्सर जारमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा लसूण पाकळ्या आणि त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर थोडंसं आणि पुन्हा थोडंसं आमटीवर टाकून द्यायचं. आता याला आपण बारीक करून घेऊया. इकडं बघा मी एक पळी तेल टाकले. तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त टाकू शकता. तेल तापले का चेक करूया आपण. तेल तापले बघा. आपण टाकूया थोडंसं मोहरी टाकल्यानंतर बघा थोडंसं जिरं, एक चिमूटभर हिंग टाकूया. आणि मग अशी एक खोबऱ्याचं आपण पेस्ट करून घेतले बारीक, ते पण टाकूया. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले बघा. छान असं आपण तेलात भाजून घेऊया. आता खोबरं भाजले बघा. आता याच्यामध्ये टाकूया आपण टोमॅटो बारीक चिरलेला. आता त्यासोबत आपण टाकूया ही चिरलेली काकडी. आता याच्यामध्ये बघा एक आपण अर्धा चमचा मीठ टाकूया, जेणेकरून याच्यामधल्या भाज्या जरा लवकर भाजतील. आणि पुन्हा आमटी तयार झाल्यानंतर मग चवीनुसार आणि परत टाकून घेऊया मीठ. आता फक्त मी भाज्या भाजण्यासाठी बघा मीठ टाकले थोडंसं. आता काकडी छान परतली बघा. आता आपण याच्यामध्ये टाकूया चटणी 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. मी 2 चमचे टाकले. अजून थोडंसं टाकते, आम्हाला चटणी जरा जास्त लागते म्हणजे आमची थोडीशी तिखट लागते आम्हाला, त्यामुळे जरा टाकून घेतले मी एक्स्ट्रा. थोडंसं हलवून घेऊया. आणि याच्यामध्ये टाकूया आता आपण गरम मसाला एक अर्धा स्पून. आणि त्यासोबत टाकूया हे आहे किचन किंग मसाला बघा. खूप जास्त टाकायचं नाही मसाला, थोडंच टाकायचं. छान असं याला परतून घेऊया आपण. आणि एकदा छान असं तेल सुटले बघा खोबरं भाजून टाकल्यामुळं. याला छान असं भाजूया आपण 1-2 मिनटं. आता भाजलं का म्हणजे फोडणी छान भाजली का मग याच्यामध्ये आपण गरम केलं इकडं पाणी, हे गरम केलेलं पाणी याच्यामध्ये टाकून देऊया. तर मैत्रिणींनो, इकडे बघा छान अशी आपली फोडणी आता मस्तपैकी भाजलेली आहे. खोबरं, काकडी, टोमॅटो एकदम छान मिक्स झाले बघा. तेल पण सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी ओतून घेऊया. कुठल्या पण आमटीला मैत्रिणींनो पाणी गरम केलं ना आमटीला अजून थोडीशी चव येते बघा. तर हे पाणी गरम केल्याने ओतूया.
खोबरं याच्यामध्ये असल्यामुळं मैत्रिणीनं बघायसाठी तुम्ही आमटीला किती छान कट आला आहे. आता ह्याला एक उकळी येऊ दे, नंतर आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकू. तर मैत्रिणींनो इकडे बघा आपली आमटी छान अशी उकळायला पण लागली. आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आपण अगोदर पण याचं थोडं मीठ टाकले भाज्या भाजताना, त्यामुळे आता थोडं टाकते बघा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकताय. आता याच्यामध्ये जाईल बघा कोथिंबीर. आता याच्यामध्ये मी शेवटीला टाकणार आहे बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट काय मी जास्त टाकत नाही इकडं. त्याला याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं मस्त अशी भाजी शिजून घेऊया. तर फायनली मैत्रिणींनो स्वयंपाक सगळा आत्ता पूर्ण झाला आणि किचन ओटा पण क्लीन केला बघा. तर चला आता आपण स्वयंपाकामध्ये काय काय बनवले ते बघूया. तर इकडे बघा मस्त अशी आपण काकडीची आमटी बनवून घेतली मग अशी, आणि त्याचसोबत बघा इकडं छान अशी आपण जिरा राईस पण बनवून घेतल्या. आणि जेवणासोबत खायला इकडे उडीद पापड पण मी तळून घेतले बघा आज. आणि सोबत आहे तिकडे आपल्या गरमागरम चपात्या जस्ट बनवून घेतल्या बघा मी. चला तर मैत्रिणीनं स्वयंपाक तर आपलं झालेला आहे. टाईम किती वाजले? बापरे 1 वाजले. चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊया, पुढच्या कामाला लागूया. तर मैत्रिणींनो बघा आज मी तुमच्यासोबत काकडीची रेसिपी शेअर केली. त्याचं कारण असं की काल बघा समर्थ आमचा त्यांच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळेस त्या मित्राच्या मम्मीने असं बोललं होतं की मम्मीला तुमच्या सांग की रेसिपीची पण चॅनल एक ओपन करायला, म्हणजे किचन रेसिपीज आपल्या जसं प्रियाज लाईफस्टाईल आहे ना तसं प्रियाज रेसिपीज म्हणून एक चॅनल ओपन करायला सांग म्हणून त्यांनी सांगितल्या. तर बघू म्हणलं ठीक आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी सजेशन करते म्हणल्यावर ओके म्हणलं. तर म्हणलं आज आपण एक रेसिपी अपलोड करून बघूया त्याला किती रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे मी आज बघा काल आमच्या ह्यांनी बनाळीतनं काकडी आणली होती, एकदम फ्रेश काकडी होती बघा आमच्या मळ्यातलीच. तर म्हणलं आपण आता त्याची रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत, म्हणून 1-2-3 मिनटाचा पण त्याचा पण आपण एक काकडीची भाजी म्हणून एक रेसिपी शेअर केली तुमच्या आज म्हणजे डेली ब्लॉगमध्येच ते एक रेसिपी ॲड केली. असं काही मी स्पेशल किचन रेसिपी ॲड नाही केली. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तो एक म्हणजे 3 मिनटाचा जो 3 मिनटाचा आहे त्याला मी कट करून वगैरे एडिट करून कमी करेन, म्हणजे खूप मोठा व्हिडिओ झाला की तुम्हाला पण बघायला प्रॉब्लेम नको. त्यामुळे मी तो कट करून छोटा बनवेन. आणि रेसिपी बघा आवडली तर तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा की मी रेसिपी चॅनल काढू का नको ते. छान झाले गाईस काकडीची भाजी, ट्राय करून बघायला मस्त वाटते. सोबत बघा काकडी पण आहे इकडं. तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही बरोबर 8:30 वाजलेत आणि आम्ही बसलोय जेवायला. तर मंडळी आज बघा डायरेक्ट दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळच्या जेवणालाच भेटतोय. दुपारच्या काकडीचा रेसिपीच एवढा मोठा झाला की म्हणलं आता दिवसभरचं काही
ब्लॉग शूट करायला नको, डायरेक्ट आपण जेवायलाच भेटूया. तर जेवणामध्ये बघा इकडं गरम भात आहे, चपाती आहे, परत आत्ता वरण बनवलं. वरण ग बाळा, मला वाटलं आणि इकडं भाजी आहे. चला आता मस्त. तर मंडळी या मग सगळेजण जेवायला. तर मंडळी बघा जेवण वगैरे झालं आत्ताच, भांडी वगैरे घासून आणली. आता इकडं बघा मी हे अर्धी वाटी दूध आहे, ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दूध एकदम गार झाले. आता ह्याला प्यायचं बघा. तर गार दूध का प्यायचं म्हणजे मला ना जरा पित्ताचा त्रास खूपच आहे आणि काही खाल्लं तरी पण की नाही मला जळजळते. त्यामुळं आमच्या शेजारच्या आजी मला बोलल्या होत्या की गार दूध प्यायचं, गार दूध पिलं की नाही आपल्याला पित्ताचा त्रास पण कमी होतोय आणि हे जे काही खाल्ल्यावर आपल्याला जळजळ होते की नाही ते पण कमी होते. तर मैत्रिणींनो मी हे दूध प्यायला आता एक आठवडा झाल्यावर चालू केल्या. तर मला जळजळ बघा बऱ्यापैकी कमी झाले. म्हणजे अगोदर मला पाणी जरी पिलं ना सकाळी उठून तरी पण जळजळायचं. हे गार दूध पिल्यापासून बऱ्यापैकी कमी आले बघा. तर मंडळी आज दुपारपासून जरा पोट मला खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुखत होतं आणि मी दुपारपासून बघा आज झोपली होती. तर बघा केस विंचरलं नाही काय नाही, सकाळपासून असंच आहे. म्हणजे इतकं पोट दुखालं की मला मी उठलीसुद्धा नाही. आणि आज कपडे वगैरे सगळे वॉशिंग मशीनच लावली आणि भांडी तेवढं संध्याकाळी धुतली बघा. सकाळपासून भांडी पण तशीच पडली होती. जशी सगळं दुपारचं स्वयंपाक वगैरे केलो जेवलो तसं झोपूनच आहे बघा. म्हणून काय आज दुपारच्या नंतर आमचे ब्लॉग म्हणजे व्हिडिओ काही शूट केलं नाही, त्यामुळे ब्लॉगमध्ये काही दुपारचे पुढं नाही आहे. संध्याकाळी डायरेक्ट फक्त वरण भात तेवढंच केलं आहे मी संध्याकाळी गरम. म्हणजे चपात्या पण भरपूर शिल्लक होत्या आणि काकडीची भाजी पण शिल्लक होती म्हणताना संध्याकाळी केलं नाही बघा काय स्वयंपाकमध्ये. तर आता जेवढं केलं तेवढं खाल्लो, भांडीवर घासलो. आता थोडंसं पोट दुखायचं कमी आलं आहे. हे दुखणं माझं महिन्यातून 2 महिन्यातून सारखं चालू असते बघा. ट्रीटमेंट पण चालूच आहे. तरी पण आपलं ब्लॉग तर मी कंटिन्यू ठेवणार आहे मंडळी, काही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा. आता सलग बघा मला तर वाटतं हे आजचा ब्लॉग आय थिंक 12वा किंवा 11वा असेल. 12वा असेल असं वाटतंय. म्हणजे सलगता ह्याच्यामध्ये कंटिन्यू म्हणजे हे 12वा आहे. अगोदर मी टाकायचे पण 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं व्हायचं. पण हे जे आहे ना आजचा ब्लॉग हे सलग 12वा किंवा 13वा ब्लॉग असणार आहे बघा. तर असंच माझे ब्लॉग कंटिन्यू येत राहणार आहे. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर मंडळी आता आजचा ब्लॉग इथे संपूया. आय होप आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर पण करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनला प्रेस पण करा. तर मंडळी भेटूया आपण उद्याच्या एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.